जरूर जरूर। हाँ आओ, हाँ चलो। अरे देवा, आता काय हवंय? नाही नाही, मला काही नको। आज संध्याकाळला काकूंना घेऊन आमच्या घरी यायचं। कशाला? अहो अथर्वचा वाढदिवस आहे ना, नक्की या। हा नाही पण लहान मुलांच्या वाढदिवसाला आम्हा मोठ्या माणसांचं काय काम आहे? काका, इथेच तर विचार चुकते तुमचा। आता वाढदिवसाच्या दिवशीच तर लहान यांना मोठ्यांच्या आशीर्वादाची गरज राहते। नक्की या, आणि काकूंनाही घेऊन या। काय बेल वाजते पण फोन कोण उचलत नाहीये। मला वाटतं घरी कोणी नाहीये सर। काय? हो सर, एक मॅडम सकाळी तुमच्या बरोबर गेल्या आणि दुसऱ्या मॅडम आताच माझ्या समोर गेल्या, म्हणजे घरी कोणी नसावं। शा, माझ्याकडे भक्तीचाही नंबर नाहीये, शनया घरी पण आलेली नाहीये। कुठे गेली असेल? ऑफिसलाही उशीर होतोय। ऑफिस? झाली सगळी कामं। पटेल भाभी झाल्या, दामले नाना झाले, शर्मा झाल्या, बकुळा मावशी झाली, सगळं ते झाले। भक्ती मॅडम पण झाली, सगळं झालं। दादा बहिणीला फोन राहूनच गेला ना। हॅलो, कोण बोलून राहिलं? वहिनी, राधिका बोलून राहिली। ऐकायला येऊन राहिलं ना? हा, आज काय लक्षात आहे ना? असं काय करून राहिला तुम्ही? मी एकुलती एक नणंद आहे तुझी, माझ्या पोट्याचा वाढदिवस विसरून गेली तू? आता अथर्वचा वाढदिवस आहे आज। यायचंय संध्याकाळी, तुझ्याला पण घेऊन ये। हो तर जेवायला आहे ना, घरच्या घरीच करून राहिलो आम्ही। हो, आपलेच लोक आहेत, तुम्ही यायचं। फोन ठेवू का? हो। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। मी
बाहेर तुमची वाट बघते